Hello dear students, how are you? I hope you all are fine and safe at home. Myself Shinde ma'am here. In the last video, we have seen introduction of the course book. In that video, I was visual to you. But in this video, you will just listen my voice and you will see textbook on the screen. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला प्रत्यक्ष पाहत होतात, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकायला येणार आहे, कारण स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी टेक्स्टबुक दिसेल. तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही भाषेच्या अभ्यासासाठी आपल्याजवळ पुस्तक असणं खूप गरजेचं असतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पुस्तकं विकत घेतली असतील, पण ज्यांनी अद्याप पुस्तकं विकत घेतलेली नाही आहे त्यांनी लवकर पुस्तकं विकत घ्या, म्हणजे आम्ही काय शिकवतो ते तुम्हाला जास्त चांगलं समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड सेक्शनमधली पहिली पोएम जी आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, तर ही कविता आज आपण शिकणार आहोत. This poem is on page number 93. See, icebreakers. In icebreakers, different activities are given आणि ह्या ॲक्टिव्हिटीज अतिशय सोप्या आहेत. या ॲक्टिव्हिटीज तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता. तर आज आपण कविता शिकणार आहोत ऑन पेज नंबर, ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 94. See here, the introduction of the poet is given. The picture of the poet is also given. The poet is Walt Whitman. He was born in 1819 and he died in 1892. This poem is written by Walt Whitman, a well-known American poet. He was called the father of free verse. This poem is taken from his major work Leaves of Grass. हे जे त्यांचं पुस्तक आहे, प्रसिद्ध पुस्तक, तर त्याच्यातनं ही कविता घेतली गेलेली आहे. द प्रेझेंट पोएम इज अ मोनोलॉग. ही कविता मोनोलॉग आहे. मोनोलॉग याचा अर्थ स्वगत. फर्स्ट प्रोनाऊन आय इज यूज थ्रू आउट द पोएम. मी पाहिलं पुस्तकात, तर या ठिकाणी कवितेमध्ये तुम्हाला फर्स्ट प्रोनाऊन आयचा उपयोग केलेला आहे. इट शोज डेमोक्रेसी. या ठिकाणी आय काय दर्शवतो आहे? डेमोक्रॅटिक व्हॅल्यू. बिकॉज द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. The poet expresses freedom and joy. This journey is compared with our life journey. The road signifies mobility. हा जो प्रवास या ठिकाणी कवीने दाखवलेला आहे, तर हा प्रवासाची तुलना कवीने कशाशी केलेली आहे, तर आपल्या जीवनाच्या प्रवासाशी केलेली आहे. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. रस्ता या ठिकाणी आपल्याला काय दर्शवतोय? गतिशीलता. मोबिलिटी म्हणजे गतिशीलता. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 94वर बघा. मी आता कविता तुम्हाला लाईन वाईज एक्सप्लेन करणार आहे. द सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आज आपण अर्ध्याच कवितेचं स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि पुढच्या अर्ध्या कवितेचं स्पष्टीकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सी द फर्स्ट लाईन. अलूफ अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. द पोएट सेज अलूफ मीन्स वॉट? ही इज गोईंग ऑन फूट. He is walking on the road. He has started his journey. Light-hearted means what? He is cheerful. See, the meanings of difficult words is given in the margin itself. So, you can see the meanings in the margin. The poet says that he is walking on foot. He has started his journey. It is in progress. The poet is cheerful. The road is open means the poet is free to go anywhere. He has no restrictions. He can go anywhere. See the second line. Healthy, free the world before me. The poet says that the world before him is healthy. Means what? He has no restrictions. He is totally free. The long brown path before me leading wherever I choose. The poet has used the word brown to show the path that is road, and this road is leading the poet to his destination. हा रस्ता कवीला कुठे घेऊन जातोय? तर कवीच्या डेस्टिनेशनकडे. कवीने डोळ्यासमोर एक जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे, ध्येय ठेवलेलं आहे, याच्याकडे हा रस्ता कवीला घेऊन जातोय. द ब्राऊन कलर इज असोसिएटेड विथ ट्रॅव्हलिंग. ब्राऊन कलर कशाशी संबंधित आहे? तर प्रवासाशी. द रोड इज अनट्रॅव्हल्ड सो इट इज ब्राऊन. अद्याप रस्त्यावर कोणी प्रवास केलेला नाही आहे, म्हणून हा रस्ता कसा आहे? इट इज ऑफ ब्राऊन कलर. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. See,
द पोएट इज व्हेरी कॉन्फिडेंट. कवीमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि मग कवी काय म्हणतोय, ही डझंट वॉन्ट गुड फॉर्च्यून. जनरली आपण काय मागत असतो, तर मला कुठलं तरी गुड फॉर्च्यून हवं, पण या ठिकाणी कवी काय म्हणतोय, ही डझंट वॉन्ट गुड फॉर्च्यून ॲज ही हिमसेल्फ इज गुड फॉर्च्यून. मला कुठल्याही गुड फॉर्च्यूनची गरज नाही आहे, तर मी स्वतःच गुड फॉर्च्यून आहे. मीन्स वॉट, ही हॅज द अबिलिटी टू ट्रॅव्हल अँड टू बी सक्सेसफुल. कवीमध्ये एवढी क्षमता आहे की तो एकटा प्रवास करू शकतो आणि जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. दिस इज द कॉन्फिडन्स ऑफ द पोएट. ही हॅज टू क्वालिटीज. कवी म्हणतो आहे की माझ्याकडे स्वतःकडे 2 क्वालिटीज आहेत. कुठल्या कुठल्या? फ्रीडम अँड करेज. माझ्याकडे फ्रीडम आहे आणि करेज आहे. तर या 2 क्वालिटीवर मी कुठलाही प्रवास सहज करू शकतो. अँड दे आर साइन ऑफ फॉर्च्युन्स. These 2 qualities, that is freedom and courage, are the signs of good fortune. Now next line. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. म्हणून the poet says I whimper. Whimper means what? Unhappiness. Postpone means what? To stop for few days. म्हणून मी कुठलीही तक्रार करत नाही. द पोएट सेज कंप्लेनिंग ॲटिट्यूड मेक्स अस टू व्हिम्पर. आपला जर सतत तक्रारीचा सूर असेल, आपला ॲटिट्यूड कंप्लेनिंग असेल, तर माणूस हा अनहॅपी होत असतो. सो लीव दॅट ॲटिट्यूड. म्हणून प्रत्येकाने हा ॲटिट्यूड जो आहे, कंप्लेनिंग ॲटिट्यूड, हा मागे ठेवला पाहिजे. नो नीड टू पोस्टपोन थिंग्स. आणि थिंग्स, कुठल्याही गोष्टी पुढे ढकलण्याची गरज नाही आहे. डोंट विम्पर. म्हणून कवी म्हणतोय की तक्रार करू नका. डोंट बी अनहॅपी. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वेरुलस क्रिटिसिझम. बघा कवी काय म्हणतोय पुढच्या लाईनमध्ये, तर द पोएट हॅज डन विथ दीज 3 थिंग्स. 3 गोष्टी कवीने सांगितल्या आहेत. विच 3 थिंग्स? दॅट इज कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वेरुलस क्रिटिसिझम. दिस मीन्स वॉट? Arguments, list of complaints and irritating things he has left behind. कवीने या 3 गोष्टी मागे ठेवल्या आहेत. कंप्लेंट्स, लायब्ररीज म्हणजे जी लिस्ट आहे आपली तक्रारींची ती, आणि लोकांचं क्रिटिसिझम. त्यामुळे काय झालं आहे, ऑल धिस ही हॅज लेफ्ट बिहाइंड. ही इज व्हेरी फर्म. कवी स्वतः खूप फर्म आहे. ही इज व्हेरी डिटरमाइंड. सो ही हॅज नो कंप्लेंट्स. ही डझंट बॉदर आर्ग्युमेंटिव्ह क्रिटिसिझम ऑफ पीपल. म्हणून कवीची एकही तक्रार नाही आहे आणि तो कुठल्याही गोष्टीला, या गोष्टींच्या तक्रारीला कुठल्याही गेला तो बळी पडत नाही आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. कवी म्हणतोय की आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. द अर्थ दॅट इज सफिशियंट. द पोएट सेज I have started my travel with strong desire and satisfaction. I am totally satisfied. The earth is sufficient for me. The earth will fulfill my needs and I will be successful in my life. कवी म्हणतोय की माझ्याकडे कुठलीही तक्रार नाही आहे. सो आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. आय हॅव स्ट्रॉंग डिझायर टू ट्रॅव्हल अँड टू बी सक्सेसफुल इन लाईफ. सो द अर्थ इज सफिशियंट फॉर मी. आय नीड नथिंग. And that's why I will be successful in my life. So students, this was the half poems appreciation. In our next video we will see half of the poem and I will explain to you in next video. So it's okay for today. Have a nice day. Goodbye.